हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय मिनी ब्लॉग। तुम्हाला माहित आहे आज मी विमानामध्ये गेलो होतो पण तिकीट नाही काढलो तर मला बाहेर खेदाडून दिले। म्हणून मी विचार केलो का आता नागपुरामध्ये आहो तर महाराज बाग जावा म्हणून। रस्त्याने जातच होतो मी तर येती मस्त जांभळाचं झाड होता ना, खाली मस्त जांभळ पडले होते तर मी न उचलून घेतलो, ह्या ताई उचलत होत्या। तर पहा ना रस्त्यानं कशी अगाशवानी चालत आहो मी। कौन है? कहां से आते? मग केलो मी इथं महाराज बाग मध्ये एंट्री। मग मला दिसलं इथे स्कार्फचा दुकान। मग मला आठवून गेली माझ्या एका फॉलोअर्सची कमेंट। ते म्हणे ताई हा 50 रुपयाचा स्कार्फ वापरतेस म्हणे, चांगला घेता नाही का म्हणे। काकाजीला विचारलो स्कार्फ कितीचा होजी म्हणून, तर काकाजी म्हणतात कोणताही घे 150 रुपयाचा। बाई म्हणतात, मी म्हटलो काकाजी 150 रुपयाचा स्कार्फ घेईन तर मी गावाला कशी जाईन। त्याच्यानंतर गेलो मी इकडे तिकीट काउंटर कडची। तिकीट 50 रुपये होती। माझा फाटला पॅन्ट पाहून मला तिकीट माफ करतील म्हणून विचार केलो, पण माझ्यावर रहम नाही केले, मला तिकीट काढायलाच लागले। तिकीट वगैरे काढून मी केलो एंट्री गार्डन मध्ये। मग मस्त बड्या लिपस्टिक लावलो, केस वगैरे मस्त ठीक केलो, फोटो चांगले निघतील म्हणून। गार्डन आहे बाकी महाराजा बाग, पहा ना किती बढिया व्ह्यू दिसत आहे। पुरा गार्डन फिरलो मी, पण मला एकाच गोष्टीचा दुःख होत आहे, जिकडे तिकडे पाहिला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड न मी एकटी येते सिंगल। जे माझी मैत्रीण माझा कॅमेरा धरला नाही आता तेही म्हणते बाई तुझ्या व्हिडिओत नाही येऊ, बॉयफ्रेंड शिवा देते। मग निघालो वाघ पाहासाठी। आबा वाघ पाहतो तर इकडे वाघ मस्त झोपून होता। आता केवड्याची हो म्हणतो, त्या गडचिरोली जिल्ह्यावरून मी वाघ पाहाले आलो ना, झोपून होता। शोभला का त्याला? आजीला विचारलो बेस आहे का व गार्डन म्हणलो। आजी म्हणते बाई बुडग्याला धरून नाही आलो तर माझाही मन नाही लागत आहे गार्डन मध्ये म्हणते। बाकीचा नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवतो।